इयत्ता 12वी विज्ञान बायोलॉजी मधला तिसरा चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. या चॅप्टर मध्ये जो दुसरा मुद्दा आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजी, तर त्या मुद्द्यामध्ये दुसरी टर्म ट्रेट ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतोय. ट्रेट याचा अर्थ काय, तर ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर. an inherited character and its detectable variant. This is called as trait. आता कॅरेक्टर म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय. कॅरेक्टर इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. मग इनहेरिटेड याचा अर्थ काय, तर संक्रमित होणार, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनकडे संक्रमित होणार, ट्रान्समिट होणार. तर असं कॅरेक्टर की ज्याचं संक्रमण होतंय, अनुवंशिकता त्याची दिसून येते आणि त्या कॅरेक्टरसाठीचा डिटेक्टेबल व्हॅरियंट जो आहे तो. मग आता याचं एक्झाम्पल बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. एक कॅरेक्टर हाईट ऑफ द स्टेम, हे जे कॅरेक्टर आहे इनहेरिट होत असताना ट्री प्लांटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर टॉल अँड ड्वार्फ, these are the two detectable variants of character height of the stem. म्हणजे जी स्टेमची हाईट आहे ती आयदर टॉल असेल किंवा डॉर्फ असेल. मग एखादं प्लांट टॉल आहे आणि त्याच्यामध्ये जर सेल्फ पॉलिनेशन झालं, सेल्फ पॉलिनेशन नंतर त्याची पुढची पिढी जी आहे त्याच्यामध्ये सगळे टॉल प्लांट त्या ठिकाणी मिळाले, तर हाईट ऑफ द स्टेमसाठी टॉलनेसचा फॅक्टर हा पुढच्या जनरेशनकडे गेला, म्हणजे इनहेरिटन्स त्याचं झालं. आणि जर हे प्लांट यापासून पुढच्या जनरेशनमध्ये काही डॉर्फ देखील मिळाले, तर याचा अर्थ ह्या कॅरेक्टरसाठीचे हे दोन एक्सप्रेशन्स इथे मिळत आहेत. म्हणजे टॉलनेस हा फॅक्टर इथे दिसतोय आणि त्याचा डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे डॉर्फनेस, तर हे दोन्ही त्यामध्ये इनहेरिट झालेले बघायला मिळतात. तर असं इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट, तर त्याला काय म्हणायचंय, ट्रेट असं म्हणायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण या व्हिडिओ थांबूया.